म्हणून नारायण शेणवी हा एक त्यांचा दुभाषा होता, इंटरप्रिटर होता, बऱ्याच वेळा रायगडला गेला होता. नारायण शेणव्याला रायगडला पाठवायचं ठरलं. त्यावेळेला रायगडला यायचं म्हणजे त्या अष्टमी आहे ना, त्या पेणच्या तिथं अष्टमी आहे बघा, त्या अष्टमीपर्यंत यायचं. तिथनं इंदापूर बिंदापूर वगैरे माणगाव विणगाव करत निजामपुरावरनं गांगोळीवरनं पाचाडला वगैरे असं यायचं. असा तो सगळा प्रवास करत तो नारायण शेणवी पाचाडला आला, रायगड वाडीला आला. तेव्हा त्याला कळलं गडावर शिवाजी महाराज नाही आहेत तिथं. मग तो म्हणाला कोण आहे गडावर आणि कुठं गेलेत महाराज? लोक म्हणाले ते काय आम्हाला सांगून जातात का कुठं गेले ते, कधी येणार आहेत? तो म्हणाले तेही सांगून जात नाहीत, कधी येतील त्यावेळेला येतील, आम्हाला काय माहिती म्हणे. मग गडावर कोण आहेत? म्हणाले आमचे पंतप्रधान आहेत, मोरोपंत पिंगळे आहेत तिथं. तो म्हणाला मला मोरोपंतांना भेटायचं. मग मोरोपंतांना निरोप गेला तर मोरोपंत कामात होते भरपूर, त्यामुळे एक महिनाभर याला खालीच थांबवून ठेवलं त्यांनी. एक महिन्यानंतर वरती बोलावलं आणि विचारलं काय काय झालं म्हणाले. मग ह्यांनी ते सगळं सांगितलं, तुम्ही तांबं घेतलं, आम्हाला हुंडी दिली, आमचा माणूस गोळकोंडा गेला तिथनं आला. तो म्हणाला प्रल्हाद निराजी इकडं रायगडला आलेत. ते म्हणाले अगदी बरोबर आहे, प्रल्हाद निराजी रायगडावर एका बैठकीला आलेले होते, आता ते परत गेले. हा म्हणाला आम्ही सारखं जाणार नाही तिकडं. ते आम्ही म्हणाला सारखं गोळकोंड्याला कोण राहिलो, तुम्ही आम्हाला इथं पैसे द्या मोकळं करा एकदा ते. मोरोपंत म्हणाले अहो इथं रायगडावर पैसे नाहीत म्हणून तर आम्ही तुम्हाला हुंडी नाही, तर आम्ही पैसे दिले असते की आमच्याकडे खरंच पैसे नाही आहेत.